हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात बनणारं आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत. तर या वांग्याच्या भरीत बरोबर मी एक सिंपल थाळी अशी डिझाईन केली होती. तर ही थाळी अशी की वांग्याचं भरीत, भाकरी, मसुराची आमटी, त्याच्यानंतर मठ्ठा केलेला होता, पापड आणि लोणचं. तर असं हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला वांगी जी आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. वांग्याचं भरीत बनवताना आपल्याला वांगी सिलेक्ट करायची आहेत. ती म्हणजे शक्यतो हिरवी वांगी आहेत सिलेक्ट करायची आहेत. या वांग्याला सुरुवातीला मी थोड्याशा चिरा देऊन घेणार आहे, जेणेकरून आपण वांग जे आहे ते भाजणार आहोत. भाजताना ते व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जाईल, यासाठी मी वांग्याला चिरा देऊन घेतलेले आहेत. वांगी सिलेक्ट करताना आपल्याला वजनाला थोडीशी हलकी असतील अशी वांगी घ्यायची आहेत. वजनाला हलकी असणारी वांगी जी असतात त्याच्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. बियांचं प्रमाण कमी असेल तर आपल्या भरिताला जी काही चव येणार आहे ती अगदी चांगली येणार आहे. वांगी आपण खूप जड घेतली तर त्यातल्या बिया ज्या असतात त्या जून झालेल्या असतात, त्यामुळे आपल्या भरताची चव बिघडू शकते. म्हणून खूप मोठी नाहीत, खूप बारीक नाहीत, अशी मीडियम आकाराची आपण वांगी जी आहेत ती सिलेक्ट करून घेतलेली आहेत. आता सगळ्या वांग्यांना मी बऱ्यापैकी चिरा ज्या आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे. वांग्याला आपण तेल जे आहे ते चोळून घेऊया. खूप जास्त नाही, खूप कमी नाही. थोडंसं वांग्याला तेल लावल्यामुळं त्याच्या साली ज्या आहेत ते भाजल्यानंतर काय होतील, व्यवस्थित निघाल्या जातील. सुरुवातीला मी पहिलं वांग घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेते. याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे. आता माझं बऱ्यापैकी सगळ्या वांग्यांना काय झालेलं आहे, तेल लावून झालेलं आहे. आता ही वांगी आपण भाजून घेणार आहोत. वांगी भाजण्यासाठी अशा प्रकारची जाळी मिळते, तर त्या जाळीवर मी वांगी जी आहेत ती भाजून घेणार आहे. तुमच्याकडे जर जाळी जी आहे ती अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली बर्नरवर ठेवून देखील वांग जे आहे ते भाजून घेऊ शकता. आता इथं मी एकाच वेळी काय केलेलं आहे, दोन वांगी जी आहेत ती भाजायला ठेवलेली आहेत. बर्नरवर जर भाजायचं म्हणलं तर आपल्याला एका वेळी एकच वांग जे आहे ते भाजून घ्यावं लागेल. इथं आपण वांगी भाजताना ती सगळीकडून फिरवून फिरवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर खालच्या बाजूला देखील आणि देठाकडच्या बाजूला देखील वांग जे आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. इथं आपण वांग भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवणार आहोत. खूप हाय फ्लेम ठेवायची नाहीये, नाहीतर वांग जे आहे ते करपलं जाईल, वरून भाजलं जाईल आणि आतून जे आहे ते कच्चं राहील. त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवर सतत हलवत राहून वांग जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे वांग भाजण्यासाठी आता आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. तर इथं बघा 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर माझं वांग जे आहे ते बऱ्यापैकी त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि असंच आपल्याला वांग जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. खूप कच्च्यावर ठेवायचं नाहीये. इथं तुम्हाला वांग वरून काळं जरी दिसत असेल तरी ते आतून काय आहे, व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता इथं बघा आपलं दोन वांगी जी आहेत ती आपली व्यवस्थित भाजून झालेली आहेत. अशाच प्रकारे उरलेलं तिसरं वांग देखील मी इथं भाजून घेणार आहे. आणि इथं जर आपण वजनी प्रमाणात म्हणायला गेलं तर ही वांगी जी होती ती अर्धा किलोला थोडीशी कमी अशी होती. आता मी उरलेलं तिसरं वांग सुद्धा व्यवस्थित भाजून घेतेय. खालून वरून देठाकडच्या बाजूला व्यवस्थित फिरवून फिरवून आपल्याला हे जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. वांग भाजल्यानंतर मी एक फायनली चेक केलेला आहे. चाकू घालून चेक करते की वांग जे आहे ते आतपर्यंत भाजलेलं आहे का. चाकू जो आहे तो आतपर्यंत गेला होता, त्यामुळे वांग व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे तीनही वांगी जी आहेत ती भाजून झालेली आहेत आणि आपण आता त्याला पूर्ण गार होऊ देणार आहे. आता इथं मी वांगी जी आहेत ती पूर्ण गार होऊ दिलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या साली ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत. वांगी भाजताना आपण वांग्याला तेल लावलं होतं, त्यामुळं त्याच्या साली ज्या आहेत ते व्यवस्थित निघत आहेत. त्याचबरोबर वांग्याची साल काढण्यासाठी आपल्याला खूप अशी गडबड करायची नाहीये. वांग पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. त्यानंतर साली ज्या आहेत त्या आपोआप व्यवस्थित सेपरेट होतात आणि त्या व्यवस्थित काढल्या जातात. तर इथं बघा अशा प्रकारे माझं पहिलं वांग जे आहे ते व्यवस्थित सोलून होतंय.
वांगी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल, तर वांगी पहिल्यांदा फ्रीजमधून काढून नॉर्मल टेम्परेचरवर आणायची आणि त्यानंतर ती भाजून घ्यायची. डायरेक्टली वांगं फ्रीजमधून काढलंय आणि ते भाजलंय असं करायचं नाही. त्यामुळं वांगं जे आहे ते व्यवस्थित भाजलं जात नाही. आता पहिलं वांगं जे आहे ते माझं व्यवस्थित सोलून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, उरलेली वांगी सुद्धा सोलून घ्यायची आहे. आता या वांग्याचं काय करणार आहे, देठ आहे तो मी काढून टाकणार आहे. अशाच प्रकारे आपण वांग्याची साल जी आहे ती काढून घेऊया आणि त्याचा देठ जो आहे तो सेपरेट करून टाकूया. वांगी जी आहेत ती आपली व्यवस्थित भाजली गेली होती. त्याच्या साली ज्या आहेत त्या इझिली आपल्याला काढता आलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे मी काय केलेलं आहे, तीनही वांग्याच्या साली काढून देठ जो आहे तो सेपरेट करून घेतलेला आहे. आता ही जी वांगी आहेत ती आपल्याला काय करायचं आहे, हातानं स्मॅश करून घ्यायचे. शक्यतो वांगी स्मॅश करताना हातानंच करायची, चमच्यानं वगैरे करायची नाहीत. हातानं केल्यामुळे ती काय होईल, एकसारखी होतील. आता इथं आपलं वांग बघा मऊ अगदी लुसलुशीत असं भाजलं गेलेलं आहे आणि ते इझिली काय होतंय, हातानं स्मॅश होतंय. कुठंही ते आपल्याला हाताला काय जाणवत नाहीये, कच्चं असं जाणवत नाहीये. म्हणजे याचा अर्थ आहे ते वांग आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. एक वांग भाजण्यासाठी नाही म्हणलं तरी आपल्याला एक कमीत कमी 4 ते 5 मिनिटं इतका आपल्याला वेळ लागणार होता. तर आता इथं मी हे सगळं व्यवस्थित स्मॅश करून घेते. वांगी जी आहेत ती व्यवस्थित स्मॅश करून झालेली आहेत. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. इथं आपण खूप सारं साहित्य वापरणार नाहीये, तर अगदी लिमिटेड साहित्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे जे वांग्याचं भरीत आहे ते तयार करायचं आहे. इथं मी चवीनुसार मीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. मीठ ऍड केल्यानंतर मी यामध्ये कांदा लसूण मसाला ऍड करणार आहे. जसं आपल्याला तिखट हवं असेल त्या प्रमाणात आपण कांदा लसूण मसाला ऍड करायचा आहे. इथं मी जवळजवळ 1.25 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल. कांदा लसूण मसाला ऍड करून झाल्यानंतर इथं मी बारीक चिरलेला कांदा जो आहे तो ऍड करणार आहे. जवळजवळ 2 ते 3 कांदे मी इथं बारीक चिरून घेतले होते ते मी ऍड करणार आहे. मला थोडासा कच्चा कांदा जो आहे तो जास्त प्रमाणात आवडतो म्हणून मी जास्त प्रमाणात घेतलेला आहे. कांदा जो आहे तो मी कच्चा ॲज इट इज वापरलाय. इथं आपण कोणत्याही प्रकारची फोडणी वगैरे करणार नाहीये. यानंतर मी एक अर्धी वाटी होईल इतकी कोथिंबीर जी आहे ती बारीक कट करून घेतली होती. ती कोथिंबीर जी आहे ती याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आपण या भरताला कोणत्याही प्रकारची फोडणी देणार नाहीये, काहीही गरम वगैरे करणार नाहीये. त्याचबरोबर आपल्याला इथं तेल ऍड करायचं आहे. तेल देखील मी कच्चं तेल आहे तसं ऍड करणार आहे. जवळजवळ 2 टेबलस्पून होईल इतकं आपल्याला तेल जे आहे ते ऍड करायचं आहे. वाटीतलं 1 टेबलस्पून आणि त्याचबरोबर आणखी 1 टेबलस्पून असं टोटली 2 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे. यानंतर आपण हे सगळं चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे भरीत आपल्याला बनवायचं आहे ते लगेच खायचं आहे. टिफिनसाठी वगैरे जर तुम्ही दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर काय होईल, कांद्याचा वगैरे उग्र वास यायला लागेल. टिफिनसाठी देणार असाल तर कांदा न वापरता तुम्ही देऊ शकता. इथं मी भरीत बनवताना फक्त कच्चा कांदा जो आहे तो ऍड केलेला आहे. जर तुम्हाला कच्चा टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो देखील तुम्ही काय करू शकता, कट करून त्याच्यामध्ये वापरू शकता. ते देखील चवीला अतिशय उत्तम लागेल. तर हे सगळं मिक्सचर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे. सगळं व्यवस्थित मुरलं गेल्यानंतर आपल्याला ते एक 5 मिनिटासाठी ॲज इट इज ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे भरीत जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आपण भरीत जे आहे ते शक्यतो सर्व करताना भाकरीबरोबर सर्व करायचं आहे. चपातीबरोबर त्याची चव जी आहे ती इतकी व्यवस्थित नाही लागत. इथं मी या भरिताबरोबर एक सिंपल थाळी डिझाईन केलेली आहे. ती म्हणजे भाकरी, वांग्याचं भरीत, मसुराची आमटी, मठ्ठा, भाजलेला पापड आणि लोणचं. तर अशी थाळी तुम्ही देखील तयार करू शकता. तर ही होती आपली आजची वांग्याचं भरीत बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.